तर काही स्वागत आहे भाई तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपल्याला लावायच्यात कांदे. एक कांद्याचं पावर एवढे लावायच्यात कांदे. आणि रान नीट केलं इथं. रोप आहे तिकडं पलीकडं, कारण रात्री इकडे गाडी आली नाही, गाडीत रोप आणलं होतं. तुम्हाला दाखवतो मी गाडी कमी आली नाही. आणि आता रोप किती व्हावा लागेल याच्यामुळं रात्री इथून गाडी नाही आली. हे कसं आहे, वाडा आहे, वाड्याचा बारीक पूल आहे, कच झालं इथं याच्यामुळे आलं नाही म्हणून तिकडं खाली केलंय. तुम्हाला रोप दाखवली किती आणलं, एवढं आणलं बरं रोप. आता छाटून पसरायचे वावरात. तर गाईज मी रोप छाट राहिलो ना, असं डोळ्यातून पाणी राहिलं. एवढं झालंय, एवढं राहिलंय, डोळ्यातून नुसतं पाणी आहे. एवढा तिखट आहे कांदा. तर गाईचे रोप आणले बाई वावरात. पायाला राहिले कांदे, तिथं राहिलं दारे, ते बुजरायला फुटलेलं, ते उडं राहिलं दंड, आणि वर राहिलं रोप. नव्हता भाऊ चालला बाई मध्ये सोडून, दोघा देऊन चालला पळून. कुठं चालला? बाहेर पिल्लू बांधून येणार आहे कलगीच खरंच. आई शपथ. कोणच्या हिरीत पाऊस पाहू दे. तर गाईचे पा एवढे झालेत कांदे लावायचे. पुढं राहिले उशी आणि इकडं राहिले सारं. तर गाय चालतो घरी. आपल्या शेळ्यांना खायला आणली कांद्याची पात, कारण सकाळपासून उपाशी होते, सकाळी खायला टाकलं होतं. दुपार झाली आणि इतका दमलोय होय आज, म्हणजे भूक वाचलं मला डायरेक्ट. भूक मला तोंड बघून तुम्हाला कळत असं. दत्त्या पाहिजे, दत्त्या नाही तेव्हा दत्ते वाडी घेऊन चाललाय. कसा बसलाय, तिथून गाडीत जाणार नाही, कंपाऊंड. चालला चालला चालला. आता आहे घाल ना तू, ये बेंचो. अवतार बाबे, आंघोळ नाही, पांघोळ नाही, जेवण नाही, खावण नाही, तिथं मस्त रोप खांडीत होतो. आता जेवतो तर फ्रेश होतो, मग जातो. तर काही मी गेलतो वावरात, परत आलोय, कारण आता वाजले 4:30 आणि आपल्याला शेळ्याचं झाडून झोडून काढायचं. हे पहा राडा राडा. आणि ही शेळी काय करते, या शेळीला मारते बरं का. या बाईच्या शेंगा पचकत झालं 2 मिनटं. ही इला मारती, एखाद दिवशी इला मी मारीन तो इला कडून. कमजोर रुपये हात उठायची याचं काय म्हणणं आहे, काहीच नाही का. आणि एवढा राडा आवरायचा आपल्याला. आवरू का, आवरू का. हे बघ, एक चुटकी मारीन सगळा राडा गायब. चुटकी वाजा ना भाई, काय झालंय, चुटकीच वाजा नाही. हे बघ कशा मारती. हे बघ कसा गायब करतो राडा. आधी ह्यांना गायब करतो. अरे तुझ्या आईचा गो, तुझ्या तुला काय कळतं का नाही रे. तो काय म्हणणं आहे, आता गायब करू. तर काहीच माझ पोपट हो राहिले, चुटकीच वाजा ना मी. काय झालं बॉटल, हा आताची बाजू राहील थोडी ते. एक चुटकी मारीन राडा गायब. आवरलं भाई. आता यांना ठेवतो पेंट, मग आणलं मका, मग ओके. तर गाईच यांना ठेवली पेंड. आता यांना आणतो खायला.
चला तर काय आमचा डुमरे आणि असा ओरडतो म्हणजे कसं ओरडत माहिती का एखादं कसं कुत्र्याने कळू धरलं परत काय गुतलं बितलं असं कसं ओरडतं मॅ मॅ तसं ओरडतो तसं मारायला लागला आहे का कसा येऊ गच पगला वाडा जा खायला आणतो खाणेपिणे का सामान आधी घमिले गोळा करतो त्यांच्या खालची सर्ग संपलं ना आता टाकलं बाई यांना खायला आणि मग अवतार पाहतो मी सकाळपासून आंघोळ सुद्धा नाही केली कारण सकाळी 7 वाजता मी तिथे गेलो वावरात रोप खांडीत होतो खांडीलं बाया आल्या बसूर लागलो नंतर मग ट्रॅक्टर आलं टालीच भरलं वावरात खाली गेलं कारण काल टॅम्पू ते गेला आणि वावरात तुम्हाला मी दाखले तिथं रस्ता कसा होता ट्रॅक्टरने तिथे रोप खाली केलं परत तिथं मी त्यांना पसरू लागलो आणि मग 4-4:30 वाजता घरी आलो दुपार आलो तुम्ही एकदा जेवायला आलो जेवून परत गेलो परत आलो त्यांचं आवरिले थोडंसं फ्रेश होतो परत जातो कितीक लावलं कितीक मी पाहतो आता आणि कितीक राहिले कारण तेवढ्या रोपात तेवढं भागत नव्हतं तर गाईज आता 6 वाजले आणि मी म्हणजे आपल्या गावाच्या वावरात आलोय फाकाच दिसू राहिलं इकडं मेन विषय ते इथं कधी दिसू राहिलं भारी व्ह्यू राहिला सूर्य अस्त झाला आणि मी आपल्या कांद्याच्या वावरात गेलतो आपले 70% कांदे लावायचे झालेत 70% रोप भागले पैसे राहिलेत लावायचे 70% रोप भागले आपलं 30% रोप कमी पडलं आपल्याला ते उद्या आणायचं जायचे उद्या किती वाजता जायचं काय माहिती तर भाई आजचा ब्लॉग इथे एंड करतो मी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये टाटा